नमस्कार दोस्तों, विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इंग्रजी क्षेत्रामध्ये इंट्रागेटिव्ह सेंटेन्सेस लक्षात ठेवायचे आहे. वाक्याचे 4 प्रकार: असर्टिव्ह म्हणजे डिक्लरेटिव्ह, दुसरा इम्परेटिव्ह, तिसरा इंट्रागेटिव्ह आणि चौथा एक्सक्लामेटिव्ह. म्हणजे विधानार्थी, पहिला विधानार्थी, दुसरा आज्ञार्थक, तिसरा प्रश्नार्थक आणि चौथा जो आहे तो उद्गारवाचक. त्याच्यातले आपण 3 प्रकार मागे पाहिले. हा जो आता इंट्रागेटिव्ह जो आहे त्याच्याकडे आपण लक्ष केंद्रित करू. तर इंट्रागेटिव्ह सेंटेन्सेस. इंट्रागेटिव्ह सेंटेन्सेस लक्षात घ्यायचे आहे. प्रश्नार्थक, इंट्रागेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक, क्वेश्चन 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 क्वेश्चन. लक्षात ठेवायचं आहे की 2 प्रकारचे हे वाक्य बनतात. 2 प्रकारचे. एक सहायकारी क्रियापदापासून, ज्याला आपण व्हर्बल क्वेश्चन म्हणतो, आणि दुसरा प्रकार WH, एक हेल्पिंग वर्ब आणि दुसरा WH क्वेश्चन, त्यापासून म्हणतात. तर लक्षात ठेवायचं. आपण सुरुवात करू. सॉक्रेटिसचे जे 3 थॉट्स आहेत जे संपूर्ण जगाला दिले ते आहेत इजारेम म्हणजेच हे सहायकारी क्रियापद बीची रूप जे आहेत त्यापासून. तर सॉक्रेटिसचा जो पहिला प्रश्न आहे कोणता? इज इट ट्रू? इज इट ट्रू? खरं आहे का? इज इट ट्रू? खरं आहे का? दूसरा, ग्रेट फिलोसोफर सॉक्रेटिस, उससे हम स्टार्ट कर लेते हैं. आप भी बने, हर कोई बन सकता है. संभावनाएं सबकी बराबरी की है, लेकिन वास्तविकता सबकी बराबरी की नहीं है, क्योंकि हम अपनी संभावनाओं को वास्तविकता में परिणत करने का कभी प्रयास ही नहीं कर लेते हैं. करना चाहिए. नंतर, इज इट प्लेजेंट? तो दोस्तों ध्यान दो, इज इट प्लेजेंट. तीसरा है सॉक्रेटिसचा इज इट यूजफुल. पहिला आहे ते खरं आहे का? आहे का? दुसरा आहे ते प्लेजंट, आनंददायक आहे का? तिसरा आहे ते उपयोगी आहे का? ह्या 3 प्रश्नांच्या उत्तर जर होकारार्थी येत असेल, नकारार्थी नाही, तर व्यक्तीने बोलायचं. म्हणजे तुम्हाला हे इंट्रागेटिव्ह जे सेंटेन्स मी सांगत आहे, नुसतं इंट्रागेटिव्ह सेंटेन्स नाही, याच्यामध्ये या माध्यमातून तुम्हाला फिलॉसॉफर या गेट विचारवंत म्हणजे काय म्हणतात त्या माध्यमातून तुम्हाला ह्या गोष्टी जरी कळल्या तर इंट्रागेटिव्ह सेंटेन्स काय संपूर्ण इंग्रजी शिकायला सोपं होईल. स्वतःहून शिकू शकाल. जसं की मी आणि रोहित खेत्रेजी सर आहेत, आम्ही ह्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगत आहोत, कोणत्याच इंग्रजी शाळेत किंवा कोणत्याच ट्युशन क्लासमध्ये आम्ही गेलेलो नाही. परंतु तुम्ही मात्र नुसतं ट्युशन क्लासेस आणि इंग्रजी शाळेमध्ये जाऊनही तुम्हाला इजारे म्हणजे काय असतात हे माहीत नसते. तर सुरुवात इथपासूनच
झालेली आहे. जसं आपण जरी विचार केला तर जसं मी म्हणणार, काय म्हणणार, आय एम मॅड, मी मूर्ख आहे. आता आय एम मॅड, मी मूर्ख आहे, यालाच प्रश्नार्थक करता येते. कसं करणार, एम आय मॅड होईल की नाही, एम आय मॅड. लक्षात ठेवायचं आहे, हाच वाक्य जर म्हणायचं असेल यू आर मॅड, त्याला जरी प्रश्नार्थक करायचं असेल तर तुम्ही म्हणाल आर 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 यू मॅड, तू मूर्ख आहेस का, काय म्हणणार, तू मूर्ख आहेस का. आय सोबत एम घेतो आपण, यू सोबत आर घेतो, हाच तिसरा पहा, तो मूर्ख आहे का, तो मूर्ख आहे, ही इज मॅड, आणि तो मूर्ख आहे का, का साठी उलटा पालटा करायचा आहे, तर इथं येणार इज ही मॅड. होईल असे नाही होणार, होणारच. बघा आता हे झाले इजारेमचे बीच्या रूपांचे वाक्य. यामध्येच जर इजच्या ऐवजी वॉज वरचा वापर कराल, पास्ट टेन्स बनतील. शॅल बी विल बीचा वापर कराल तर काय, फ्युचर टेन्स बनतील. वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्य काळ बनेल. बघा की अशा पद्धतीने तुम्हाला सहाय्यकारी क्रियापदांचे वाक्य बनवायचे आहेत. जसं यानंतर डू डजचा वापर करायचा असेल तर पहा, जसं पहिला वाक्य, ही डज, तो करतो. आता यालाच प्रश्नार्थक करायचं आहे तर कसे करणार सांगा. तो करतो याला प्रश्नार्थक मध्ये डज ही डू असा होईल, डज ही डू. इथं ही डज आलेला आहे, परंतु इथं मात्र हे डज ना आलेला आहे, कारण की डज पहिले आला प्रश्नार्थक साठी, प्रश्न बनवण्यासाठी. डज ही डू, तो करतो का. यापेक्षा सोपं तुम्हाला सांगतो आहे, ही गोज, तो जातो. आता ह्याच वाक्याला तो जातो का, साध्या काळाचं वाक्य आहे, तसं मी काळ नंतर तुम्हाला शिकवणं सविस्तर सांगणार आहे. हे जे काळ आहेत, यापूर्वी मी शॉर्ट फॉर्म मध्ये 10-15 मिनिटाच्या आतमध्ये पूर्ण टेन्स शिकवले, परंतु ते तुमच्या डोक्यावरून गेले असणार. आता मात्र पुन्हा रिपीट जेव्हा मी ह्या काही महत्वाच्या गोष्टी झाल्यानंतर टेन्स शिकवणार, त्यावेळेस एक एक टेन्स, जसा हाच टेन्स जो राहणार सिंपल प्रेझेंट टेन्सचा, जवळपास 20-25 मिनिटं एकाच टेन्सवरती फोकस टाकणार आणि एका टेन्सवरती सविस्तर तुम्हाला माहिती सांगणार, की ज्यामुळे तुम्ही कधीही विसरणार नाही. आणि तुम्हाला क्लासमध्ये देखील शिकवल्यानंतर ज्या गोष्टी समजल्या नाही त्या गोष्टी नुसतं आमच्या टेन्सचा व्हिडिओ पाहाल तर त्या गोष्टी समजून येतील. आता हा जो आहे, ही गोज, गो नाही, ही गोज. नाहीतर तुम्ही म्हणता आय गो ठीक आहे, परंतु ही गो बराबर नाही, तो वाक्य चुकते आणि म्हणून ही गोज होते. नाहीतर सलाम चौस म्हणतात की सीता आला आणि राम गेली, असं होते. असे वाक्य होत नाही मराठीचे. होईल का, रोहित आली होईल का, रोहित बसली होईल का. मग जेंटचा जो नाव आहे त्याच्यासोबत आला गेला असंच होईल. आणि मुलगी असेल, लेडीज असेल तर मग आली होईल. तशाच पद्धतीचे ही सोबत गोज येणार. आणि तो जातो का म्हणायचा आहे, तो जातो का, तर मग इथं काय येणार, इथं प्रश्नार्थक मध्ये डज ही
गो असं होणार. आता पहा, प्रश्न करण्यासाठी आपण डूचे रूप वापरतो प्रेझेंट टेन्स मध्ये. पास्ट टेन्स मध्ये हाच वाक्य बनवा, हा समजून घ्या पहिले. ही गोज, तो जातो का. डज ही गो, जातो का. का साठी आपण डू डजचे रूप वापरतो आहे, आणि हे जे शब्द आहेत मग हा ईएस लागत नाही, तर हिच्या नंतर मग गो होते. आता यालाच पास्ट टेन्स मध्ये करायचे आहे. तो गेला, ही वेंट, तो गेला. आता लक्षात घ्या, तो गेला का म्हणायचा असेल, तो गेला का म्हणायचा असेल तर कसं होणार सांगा. इथं डज आहे तर इथं मग पास्ट टेन्स कोणता येणार, डीड. डीड ही गो. डीडच्या नंतर क्रियापदाचा पहिला रूप वापरायचा असते, नाही तर इथं पण वेंट करा. एक एक गोष्टीकडे जर तुम्ही बराबर लक्ष केंद्रित केल्या तर तुम्हाला हे वर्बल क्वेश्चन समजणं खूप सोपं होईल. जसं आता पास्ट टेन्सचे आहे तसंच भविष्य काळाचे शॅल बी, विल बीचा वापर करून तुम्हाला तेही करता येईल. तसंच कॅन आहे, कुड आहे, सहायकारी क्रियापद त्यांचे पण करता येईल. जसं मे आय कम इन सर म्हणतो तसंच कॅन पण वाक्य करता येते. जसं आय कॅन कम, हा जो वाक्य आहे त्याला 4 नंबर देऊन हा 3, 4 नंबर. आय कॅन कम, मी येऊ शकतो, तर यालाच आपण उलटा पालटा केलं, कॅन आय कम. समोर मॅडम वगैरे लिहिलं तर काय होईल, मी येऊ शकतो का. जसं आपण म्हणतो मे आय कम, मे आय कम म्हणतो, म्हणजे मे आय कम इन सर असा जेव्हा म्हणतो, त्याच प्रकारचा कॅन आय कम हा वाक्य म्हणता येतो. समोर मॅडम असेल, मॅडम सर असेल, सर म्हणायचं. तर अशा पद्धतीचे हे जे आहेत सहायकारी क्रियापद, या क्रियापदांचा वापर कसं करायचा आहे त्याबद्दलचे हे वाक्यरचना आहेत. याच्यावरून तुम्हाला अजून भरपूर वाक्यरचना करायच्या आहेत. अजून 2, 4, 5, 10 वाक्यरचना मी देतो आहे तुम्हाला. त्याच्यानंतर मात्र तुम्हाला स्वतः करावं लागणार आहे. समोरच्या शॅलचा पण पाहून टाका, म्हणजे तुमचा भविष्य काळाचा जो आहे, शॅल आय रीड दिस आउट टू, शॅल आय रीड दिस आउट टू यू, म्हणजे तुला हे वाचून दाखवू का. लक्षात ठेवायचं आहे की नेहमी लक्षात ठेवा, आय सोबत विल वापरता येते एक नियम म्हणून, तर आय सोबत विल वापरता येते, वी सोबत पण विल वापरता येते. परंतु प्रश्नार्थक वाक्यामध्ये, म्हणजे प्रश्नार्थक वाक्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे, आय आणि वी यासोबत, प्रश्नार्थक वाक्यामध्ये यासोबत तुम्हाला विल वापरता येणार नाही, तर यासोबत तुम्हाला शॅलच वापरावं लागेल. हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. तर शॅल आय रीड धिस आउट टू यू, म्हणजे तुम्हाला हे मी वाचून दाखवू का, असं आहे. ठीक आहे. shall we stop here, stop here.
शॅल वी स्टॉप हिअर, आपण इथं थांबायचं का? आपण थांबायचे इथं. शॅल वी स्टॉप हिअर. चला तर इथं थांबायचं. 15 मिनिटं झालेले आहेत, थांबायचं नाही थांबायचं? लक्षात ठेवायचं आहे की सांगितलं मी तुम्हाला वी आणि आय सोबत शॅल वापरायचं आहे. अदरवाईज इतर कोणत्याही प्रश्नार्थक वाक्यामध्ये हे दोन शब्द सोडून तुम्हाला विल वापरता येते. परंतु साध्या वाक्यामध्ये बिना प्रश्नार्थक जे वाक्य आहे त्याच्यामध्ये तुम्ही बिनधास्त विल वापरू शकता. बिनधास्त विल वापरू शकता, त्याकडे आपण लक्ष द्यायचं आहे. जसं की इथं विलचं वाक्य आहे, विल यू कम इनटू माय केबिन म्हणा, ऑफिस म्हणा, क्लास म्हणा. तू माझ्या क्लासमध्ये येशील का, असं होईल. विल यू गो देअर, तू तिथे जाशील का? विल यू कम हिअर, तू इथे येशील का? आणि 10वा विल यू डू धिस, तू हे करशील का? अशा प्रकारचे तुम्हाला अनेक वाक्ये करता येतील. थोडक्यामध्ये तुम्हाला मी एक एक गोष्टींची आयडिया देत आहे. बाकी सर्व काय तुम्हाला सराव करून प्रॅक्टिस करून स्वतः करावं लागणार आहे. कारण की ह्या अकलेच्या, शहाणपणाच्या, अभ्यासाच्या आणि खास करून इंग्रजी ज्या गोष्टी आहेत ह्या पाहिजे तेवढ्या सोप्या नाही आहेत. आणि सोप्या राहिल्या असत्या तर आज सर्वत्र दुबाडणुकीचे धंदे ह्या इंग्रजी शाळेचे झाले नसते. पुन्हा पुन्हा मी याच्यासाठी आघात करतो आहे की तुम्हाला कळलं पाहिजे की ह्या फसवणुकीतून तुम्हाला बाहेर निघायचं आहे. आणि आम्ही शपथ घेतलेली आहे की तुम्हाला कोणत्याही हालतीमधून या फसवणुकीतून बाहेर काढून देण्याचे काम आम्ही करत आहोत. यासाठी संस्थेची निर्मितीसाठी रजिस्ट्रेशन दिलेलं आहे. यासाठी 14-15 वर्षापासून ह्या क्लासची निर्मिती झालेली आहे आणि समोर करत राहील. ह्या 10 वाक्यावरून तुम्ही अशा प्रकारचे हजारो वाक्य बनवा. कॅन, कुड, मे, माईट, मस्ट हे जे सगळे शब्द आहे, शूड वगैरे, वूड वगैरे, याच्यापासूनही भरपूर सहायकारी क्रियापदांचे अशाच प्रकारचे इंट्रागेटिव्ह वाक्य बनवा. त्यानंतर मग आपण पुढच्या खेपेला, पुढच्या आठवड्यामध्ये आपण पाहणार आहोत WH क्वेश्चन. 15-20 मिनिटांमध्ये मग WH क्वेश्चनचे देखील आपण थोडासा विचार करू आणि अशा प्रकारचे प्रश्नार्थक जे वाक्य आहेत त्याकडे लक्ष केंद्रित करू. आणि अजून तुम्हाला त्यासाठी तयारी करण्यासाठी हा जो एक कन्व्हर्सेशनचा जो चार्ट आहे तसा आम्ही 6-7 मिनिटाची व्हिडिओ याची पण बनवलेली आहे. परंतु जर सहायकारी क्रियापदांपासून प्रश्न आणि प्रश्नार्थक म्हणजे WH क्वेश्चन पासून बनणारे प्रश्न आहेत तर या 100 वाक्यामध्ये जवळपास 100 वाक्यामध्ये 98 वाक्ये प्रश्नार्थकच आहेत, परंतु 2 वाक्ये बिना प्रश्नार्थक आहेत. बाकी 98 सेंटेन्सेस इंट्रागेटिव्ह याच्यामध्ये वर्बल क्वेश्चन एंड WH क्वेश्चन दोनों है. तो इसका भी चार्ट, ये जो चार्ट है बाजू में 2 मिनट के लिए एंडिंग में दे देने, ठीक है. तो इस प्रकार से आपको जो भी चीजें लगती है वो हम देने के लिए प्रतिबद्ध और बिल्कुल तैयारी है. क्योंकि डू गुड हैव गुड बी द बेस्ट, जो हम कहते हैं वही करते हैं और वही करते रहेंगे. ठीक है.